सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचे 5 फायदे जाणून घ्या. तारीख व शुभवेळ. यंदाची पहिली सोमवती अमावस्या अधिक मासाच्या कृष्ण पक्षातील अमावस्येच्या दिवशी येत आहे. तर वर्षात येणाऱ्या सर्व अमावस्यांमध्ये सोमवती अमावस्येला एक विशेष स्थान आहे. कारण या दिवशी स्नान, दान, उपवास आणि पूजा करणाऱ्या व्यक्तीला भगवान शिव आणि पार्वती मातेचा आशीर्वाद, शाश्वत सौभाग्याचे वरदान आणि इतर अनेक फायदे मिळतात. चला तर मग जाणून घेऊया की सोमवती अमावस्या कधी आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा करण्यासाठी शुभ वेळ कोणती आहे? सोमवती अमावस्या 2026. तारीख वैदिक पंचांगानुसार ज्येष्ठ अधिक मासातील कृष्ण पक्षाची अमावस्या 14 जून रोजी दुपारी 12:20 सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी 15 जून रोजी सकाळी 8:24 संपते. त्यामुळे उदय तारखेनुसार सोमवती अमावस्या सोमवार 15 जून रोजी येते. सोमवती अमावस्या 2026 शुभ मुहूर्त. 15 जून रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान करण्याची सर्वोत्तम वेळ ब्रह्ममुहूर्त आहे, जो पहाटे 4:03 ते 4:43 पर्यंत आहे. शुभ वेळ किंवा अभिजित मुहूर्त सकाळी 11:54 ते दुपारी 12:50 पर्यंत आहे. जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर स्नान करू शकत नसाल तर तुम्ही सूर्योदयानंतर पहाटे 5:23 स्नान करू शकता. सोमवती अमावस्येला देखील स्नान, दान आणि पूजेसाठी अमृत सर्वोत्तम मुहूर्त असतो, जो पहाटे 5:23 पासून ते सकाळी 7:08 पर्यंत असतो. सोमवती अमावस्येला शूल योग आणि मृगशीर्ष नक्षत्र. या वर्षीची पहिली सोमवती अमावस्या शूल योग आणि मृगशीर्ष नक्षत्राने साजरी होत आहे. शूल योग पहाटेपासून सकाळी 8:55 पर्यंत असतो. त्यानंतर 16 जून रोजी पहाटे 4:38 पर्यंत योग असतो. मृगशीर्ष नक्षत्र देखील पहाटेपासून सायंकाळी 7:09 पर्यंत असते. त्यानंतर अर्धा नक्षत्र असते. सोमवती अमावस्येचे महत्त्व. सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया उपवास करतात आणि पार्वती मातेची व भगवान शिव यांची पूजा करून सौभाग्याचा आशीर्वाद आणि पतीच्या संरक्षणाची प्राप्ती करतात. अशाने वैवाहिक जीवन सुखमय होते. सोमवती अमावस्ये दिवशी जेव्हा पती-पत्नी शिव आणि पार्वती यांना कच्चे दूध, गंगाजल आणि काळे तीळ लावून एकत्र त्यांची पूजा करतात, तेव्हा कुटुंबात सुख शांती नांदते, जीवनातील संकटे दूर होतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते, असा विश्वास आहे. या दिवशी स्नान केल्याने मोक्ष मिळतो असे मानले जाते. यावर्षी सोमवती अमावस्या ज्येष्ठ महिन्यात येत आहे, म्हणून स्नान करून जलदान करा. भगवान विष्णूच्या कृपेने तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल आणि तुमची सर्व पापे नाहीशी होतील. तुम्ही वस्त्र, अन्न, फळे, छत्र्या, पंखे इत्यादी वस्तूचेही दान करू शकता. सोमवती अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना त्यांच्या पापांपासून मुक्त करण्यासाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध केले जाते. तर पूर्वज प्रसन्न झाले तर ते कुटुंबाला संतती आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.